वनस्पतींना पण अवयव असतात. सांगा बरं कोणते? मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. बरोबर. आज आता आपल्याला बघायचंय की ही अवयव कोणती कामं करतात. वनस्पतींपासून आपल्याला घराची शोभा वाढवता येते. काही वनस्पती औषधी असतात, त्यांच्यापासून औषधं तयार करता येतात. वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळतं. आपल्या रोजच्या अन्नामध्ये सर्व फळभाज्या आणि पालेभाज्यांचा, फळांचा समावेश असतो. बाहेरची हवा फुफ्फुसात घेणं म्हणजे श्वास आणि फुफ्फुसातली हवा नाकावाटे बाहेर सोडणं म्हणजे उच्छ्वास. एका पाठोपाठ एक होणाऱ्या या दोन क्रियांना म्हणायचं श्वासोच्छवास. ज्या पदार्थांमध्ये ऊर्जेचा साठा असतो त्यांना ऊर्जेचे स्रोत म्हणतात. सूर्य हा पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे, कारण सूर्यापासून आपल्याला उष्णता आणि प्रकाश मिळतो. सूर्य हा ऊर्जेचा न संपणारा साठा आहे. वनस्पतींची वाढ सूर्यप्रकाशात होते, त्यावेळी त्यामध्ये सौर ऊर्जेचा साठा